सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झालाय। या घटनेनंतर आता सुप्रीम कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झालेला आहे। महत्त्वाची मोठी बातमी समोर येते आणि त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आली। सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला। या घटनेनंतर सुप्रीम कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आली। वकिलानं बेंच जवळ येऊन बूट फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना वेळीच रोखलं। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं वकील म्हणाला आणि त्याला तातडीनं बाहेर काढण्यात आले। सरन्यायाधीश BR गवई, भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर खटल्यांच्या सुनावणी दरम्यान ही घटना घडली। कोर्टरूममध्ये तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीनं कारवाई केली। वकिलाला पुढे जाण्यापूर्वीच रोखलं आणि त्याला परिसरातून बाहेर काढलं। वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सनातन का अपमान नहीं सहेंगे असं सुद्धा हा वकील त्यावेळी म्हणाला। अशा घोषणा त्याने दिल्या। ही घटना घडत असताना सरन्यायाधीश शांत राहिले आणि उपस्थित असलेल्यांना लक्ष विचलित होऊ देऊ नका असं आवाहन केलं। या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका, आम्ही विचलित नाही, या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून। शिवाजी, खरं तर 16 सप्टेंबरला एक खजुराहो जी प्राचीन साईड आहे, आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी भारताच्या स्थापत्य शैलीचा एक नमुना पाहायला मिळतो। त्या ठिकाणी भगवान विष्णूची मूर्ती होत्या आणि त्या मूर्त्या तुटल्या होत्या। या संदर्भामध्ये एक सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली होती। त्या मूर्त्यांची पुनर्स्थापना करण्यात यावी अशी ही याचिका होती। या सगळ्या संदर्भामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांना यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली होती। ही याचिका 16 सप्टेंबरला जर आपण पाहिलं तर फेटाळण्यात आली होती। त्या सगळ्या याच्यामध्ये सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की भगवान विष्णूचे प्रार्थना करेल, म्हणजे तुम्ही भगवानाकडे, देवाकडे प्रार्थना करा अशा पद्धतीने न्यायालयाने यावरती टिप्पणी करताना म्हटलं होतं। त्याचाच राग धरून राकेश किशोर यांनी या सगळ्या संदर्भामध्ये आज जेव्हा सुनावणी सुरू होती त्या दरम्यान हे वकील या ठिकाणी आले। त्यांनी कोर्ट रूम मध्ये तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांसमोर बूट काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र सुरक्षा रक्षक जे आहे तातडीने या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी हे जे वकील आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि बाहेर काढल्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर त्यांना त्या ठिकाणून घेऊन जाण्यात आलं। त्याचबरोबर त्यांनी जाताना असं म्हटलं की सनातन का अपमान नहीं सहेंगे, म्हणजे आम्ही सनातनचा अपमान सहन करणार नाही। या सर्व गोष्टीनंतर एक प्रकारे न्यायालयाच्या कोर्टरूम मध्ये एक शांतता प्रस्थापित झाली होती। आणि या सगळ्यानंतर स्वतः सरन्यायाधीश असे म्हटले की अशा घटनांमुळे आपण आपलं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही, असं सर्वांना शांततेत सांगितलं। आम्ही या सर्व गोष्टीमुळे विचलित झालेलो नाही, तुम्ही देखील विचलित होऊ नका, अशा गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही असं त्यांनी शांतपणे सांगितलं आणि कामकाज पुढे सुरू झालेलं आहे। जरी ही घटना थोडक्यात असली तरी भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील सुरक्षा उपायाबद्दल एक चिंता या निमित्ताने व्यक्त केली जात आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीने धर्माचा आधार घेऊन ज्या पद्धतीने सरन्यायाधीशांवरती अटॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, ही घटना कुठेतरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाची आहे। अगदी खरं शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही अतिशय महत्वाची घटना आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।